नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी समर्थांचे हे शब्द केवळ धीर देत नाही, तर जीवनातील प्रत्येक संकटावर मात करण्याची शक्ती देतात. आजच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येक पालकाची एकच इच्छा असते, आपल्या मुलाची प्रगती व्हावी, चांगले शिक्षण मिळावे आणि त्याची बुद्धी तल्लख व्हावी. पण अभ्यासात मन न लागणे, विसरभोळेपणा, भीती किंवा यामुळे मुले मागे पडतात. आळस. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की स्वामी समर्थांच्या अशा कोणत्या विशेष सेवा आहेत ज्या केल्याने मुलांनी स्वतः किंवा पालकांनी त्यांच्यासाठी केल्या तर मुलांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडू शकतो. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यामध्ये काही गुप्त सेवा सांगणार आहोत ज्याचे फळ अद्भुत आहे. अध्यात्म आणि विज्ञानांचा मेळ घातला तर समजते की मंत्रजप आणि नामस्मरणामुळे मेंदूच्या लहरी शांत होतात आणि एकाग्रता वाढते. स्वामी समर्थ हे साक्षात दत्तात्रेय अवतार आहेत. दत्त म्हणजे ज्ञान. मुलांच्या प्रगतीसाठी स्वामींची सेवा का करावी? मुलांच्या नकारात्मक विचार दूर होतात, स्मरणशक्ती वाढते, परीक्षेची भीती नष्ट होते, मुलांमध्ये शिस्त आणि आत्मविश्वास येतो. दररोजची सोपी सेवा काय करावी? रोज मुलांनी 15 ते 20 मिनिटे सेवा करावी. पालकांनी सुरुवातीला त्यांच्यासोबत बसून त्यांना सवय लावावी. त्रिकाल वंदनाने नामस्मरण करावे, म्हणजेच सकाळी उठल्यावर अंथरुणातच श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 वेळा जप करावा. यामुळे दिवसाची सुरुवात सकारात्मक होते. तसेच सरस्वती स्तोत्र किंवा प्रज्ञाविवर्धन स्तोत्र यांचे पठण करावे. विद्यार्थ्यांसाठी श्री प्रज्ञाविवर्धन स्तोत्र हे वरदान आहे. स्तोत्र साक्षात बुद्धी वाढवणारे आहे. दररोज सकाळी अंघोळ झाल्यावर मुलांनी हे स्तोत्र 3 वेळा म्हणावे. यामुळे विसरण्याची वृत्ती कमी होते. तसेच स्वामींच्या तारक मंत्र निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना हा तारक मंत्र मुलांच्या मनातील भीती काढून टाकतो. परीक्षेच्या काळात किंवा आत्मविश्वासाची कमतरता भासल्यास हा मंत्र मुलांसाठी संजीवनी ठरतो. जर मुलांची वय 10 वर्षापेक्षा जास्त असेल तर त्यांना स्वतः श्री स्वामीचरित्र सारामृत वाचन करावे. जर मूल लहान असेल तर पालकांनी त्यांच्या बसून हे वाचले तरी चालते. सेवेची पद्धत काय आहे तर दररोज सारामृताचे किमान 3 अध्याय तरी पठण करावे. वाचताना समोर एक तांब्यात पाणी ठेवावे. वाचन पूर्ण झाल्यावर ते अभिमंत्रित झालेले पाणी मुलाला प्यायला द्यावे. या पाण्यामुळे मुलांच्या शरीरातील ऊर्जा वाढते आणि बुद्धी स्थिर होते. तसेच परीक्षेच्या काळामध्ये काही खास सेवा आपण पाहणार आहोत, तर त्या काय करायच्या आहेत. परीक्षेच्या 10 ते 15 दिवस आधी ही सेवा सुरू करावी. त्यामध्ये गणपती, अथर्वशीर्ष, बुद्धीची देवता गणपती रायाचे स्तोत्र एकदा तरी म्हणावे. स्वामी समर्थ जप करावा. अभ्यासाला बसण्यापूर्वी 108 वेळा श्री स्वामी समर्थ जप करावा. यामुळे मनाला शांतता मिळते, मन शांत होऊन एकाग्रता वाढते. तसेच विभूतीचा वापर म्हणजे स्वामींचा अंगारा मुलाच्या कपाळाला लावावा आणि थोडी पाण्यात टाकून त्याला ती प्यायला द्यावी. पालकांनी मुलांसाठी कोणत्या सेवा कराव्या तर कधीकधी मुले लहान असतात किंवा ते ऐकत नाहीत. अशावेळी पालकांनी मुलांच्या प्रगतीचा संकल्प सोडून सेवा करावी. गुरुचरित्र पारायण. मुलांच्या शैक्षणिक यशासाठी वर्षातून एकदा पालकांनी गुरुचरित्र किंवा स्वामीचरित्र सारामृताचे सप्ताह म्हणजे 7 दिवसाचे पारायण करावे. तसेच गुरुवारी स्वामींच्या नावाने गरजू विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके व अन्नदान करावे. सेवेसोबतच स्वामींचे विचार आचरणात आणणे गरजेचे आहे. प्रयत्नांती परमेश्वर. केवळ देवाला प्रार्थना करून चालणार नाही, अभ्यास म्हणजेच कर्म करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. आळस हा माणसाचा शत्रू आहे. मुलांनी आळस सोडावा ही स्वामींची शिकवण आहे. नित्यसेवा नित्यफळ. अधूनमधून सेवा करण्यापेक्षा दररोज केलेली थोडी सेवा जास्त फळ देते. एकाग्रतेसाठी त्राटक आणि स्वामी नामस्मरण. म्हणजेच अनेक पालकांची तक्रार असते की माझं मूल अभ्यासाला बसतं पण त्याचं लक्ष नसतं. यासाठी स्वामींच्या प्रेरणेने एक आध्यात्मिक प्रयोग करा. स्वामींच्या फोटोकडे पाहून त्राटक म्हणजेच मुलाला दिवसातून 5 मिनिटे स्वामींच्या डोळ्यात किंवा त्यांच्याशी हृदयाशी असलेल्या अभयमुद्रेकडे स्थिर पाहायला सांगा. यामुळे मुलांची विचलित होणारी बुद्धी एका जागी स्थिर होते. स्वामींचे तेजस्वी रूप डोळ्यात साठवल्याने मुलांमधील नकारात्मकता नष्ट होते. तसेच त्राटक करताना श्री स्वामी समर्थ हा मंत्र मोठ्याने बोलायला सांगावा. ध्वनींच्या लहरींमुळे मेंदूतील न्यूरॉन्स अधिक सक्रिय होतात. अभ्यासाच्या खोलीतील वास्तू आणि स्वामी कृपा. तर मुलांच्या अभ्यासाच्या जागेवर स्वामींची कृपा कशी राहू शकते? यामध्ये दिशेचे काय महत्त्व आहे? मुलांनी नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून अभ्यासाला बसावे. या दिशेला सकारात्मक ऊर्जा असते. तसेच अभ्यासाच्या टेबलावर स्वामींचा एक छोटा आणि हसरा फोटो ठेवावा. अभ्यास सुरू करण्यापूर्वी मुलाने स्वामींना नमस्कार करून म्हणावे, हे स्वामी राया, मी जे वाचेन ते माझ्या लक्षात राहू दे. तसेच स्वामींना मोरपंख अत्यंत प्रिय आहे. अभ्यासाच्या पुस्तकात किंवा टेबलावर एक मोरपंख ठेवल्याने सरस्वती देवीची आणि स्वामींची कृपा राहते असे मानले जाते. पाहूया विशिष्ट विषयांसाठीच्या सेवा. जर मुले एका विशिष्ट विषयात कच्चे असेल तर कोणत्या सेवा, कोणती संकल्प करावा तर गणित आणि विज्ञानासाठी मुलाने रोज अथर्वशीर्ष 11 वेळा ऐकावे किंवा वाचावे. बुद्धीची अधिष्ठता त्याने कठीण विषय सोपे होतात. भाषा आणि पाठांतरासाठी दररोज रामरक्षा स्तोत्राचे पठण करावे. यामुळे वाणी शुद्ध होते आणि पाठांतर शक्ती वाढते. आत्मविश्वास वाढवण्यासाठी जर मुलाला स्टेजवर जायची भीती वाटत असेल तर त्याने भीमरूपी महारुद्रा म्हणजेच हनुमान स्तोत्र म्हणावे. स्वामी हे हनुमंत रूपही मानले जातात. गुरुवारी कोणते विशेष उपाय करावे?
गुरुवार हा स्वामींचा वार आहे. या दिवशी मुलांकडून कोणत्या गोष्टी आवर्जून करून घ्याव्या तर मुलांना गुरुवारी जास्तीत जास्त पिवळे कपडे घालायला सांगा किंवा पिवळा रुमाल सोबत ठेवायला सांगा. तसंच पिवळा रंग हा गुरुग्रहाचा आहे, जो शिक्षकांनाचा कारक आहे. तसेच साखरेचा नैवेद्य, स्वामींना साखर किंवा खडीसाखरेचा नैवेद्य दाखवून तो मुलाला खायला द्यावा. तसेच स्वामी समर्थ केंद्रात भेट शक्य असल्यास जवळच्या स्वामी समर्थ केंद्रात नेऊन मुलाकडून तिथे सेवा करून घ्यावी. उदाहरणार्थ झाडलोट करणे किंवा दर्शन घेणे. तसेच मुलांच्या वागणुकीत बदलासाठी नामसंजीवनी म्हणजेच काही मुले हट्टी असतात किंवा मोबाईलच्या आहारी गेलेले असतात. अशा वेळी त्यांना झोप असताना त्यांच्या डोक्यावरून हात फिरवत श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप पालकाने शांतपणे करावा. उपनिषदानुसार झोपेत उपदेश किंवा नामस्मरण केल्याने ते मुलाच्या सुप्त मनावर खोलवर परिणाम करते. तसेच पिण्याच्या पाण्यावर किंवा माठावर बाटलीवर हात ठेवून 108 वेळा स्वामींचा जप करावा आणि तेच पाणी मुलाला पिण्यास द्यावे. याला स्वामी जल म्हणतात. यामुळे मुलांच्या स्वभावातील चिडचिड कमी होते. मित्रांनो, मानसशास्त्र सांगते की मुलांचे मन कोऱ्या कागदासारखे असते. स्वामी समर्थांच्या सेवेमुळे या कोऱ्या कागदावर यशाचे आणि धैर्याचे संस्कार पाहायला मिळतात. रात्री झोपण्यापूर्वी मुलाला श्री स्वामी समर्थ जप ऐकवत झोपवा. यामुळे झोपेतही त्याचे मन शांत राहते आणि सकाळी उठल्यावर त्यांना तवाने वाटते. सकारात्मक स्वयंसूचना, मुलाला आरशासमोर उभे करून स्वामींच्या फोटोकडे पाहत म्हणायला लावा, मी बुद्धिवान आहे. स्वामी माझ्या पाठीशी आहेत. मला सर्व काही समजते आहे. स्वामी प्रेरणेमुळे मुलांचा आत्मविश्वास शून्यातून शिखरावर पोहोचतो. अभ्यासातील अडथळे दूर करण्यासाठी अर्क आणि उद म्हणजे स्वामींची विभूती अंगारा दररोज सकाळी अभ्यासाला बसण्यापूर्वी मुलाच्या कपाळाला मधोमध स्वामींचा अंगारा लावा. यामुळे एकाग्रता वाढते. भीमसेनी कापूर आणि उदबत्ती, तर अभ्यासाच्या खोलीत शुद्ध भीमसेनी कापूर जाळावा. याच्या सुवासामुळे आणि स्वामींच्या आशीर्वादाने वातावरणातील जंतू आणि नकारात्मक विचार नष्ट होतात. दिवशी खास सेवा, दही साखर आणि स्वामी दर्शन. घराबाहेर पडताना स्वामींच्या प्रतिमेला स्पर्श करून बाहेर निघावे. पेन आणि हॉल तिकिटे स्वामींच्या चरणांना मगच न्यावे. यामुळे मुलांना परीक्षेच्या हॉलमध्ये स्वामी आपल्यासोबत असल्याची प्रचिती येते. तसेच मनातील जप म्हणजेच पेपर कठीण असल्यास 10 वेळा स्वामी समर्थ म्हणावे. अडकलेले उत्तर आपोआप आठवते. असा अनेक भक्तांचा अनुभव आहे. मुलांच्या हाताने करायचे दान, विद्यादान करावे. मुलांनी आपल्याकडील जुनी पुस्तके किंवा वह्या गरजू मुलांना द्यावेत. तसेच पशुपक्षी सेवा, दररोज घराबाहेरील चिमण्यांना दाणे टाकणे किंवा गायीला घास देणे ही सुद्धा स्वामींची मोठी सेवा आहे. यामुळे मुलांमध्ये दयाभाव निर्माण होतो. शेवटी मित्रांनो, स्वामी समर्थांची ही सेवा केवळ विधी नाही तर मुलांच्या उज्ज्वल भविष्याचा पाया आहे. अभ्यासाची मेहनत आणि स्वामींचे नामस्मरण यांची जोड मिळाली की यश नक्कीच मिळते. थोडक्यात लक्षात ठेवा, रोज श्री प्रज्ञाविवर्धन स्तोत्र म्हणा, भीती वाटल्यास तारक मंत्राचा आधार घ्या आणि सर्वात महत्त्वाचे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हा विश्वास मनात ठेवा. पालकांनो, मुलांवर संस्काराची शिदोरी द्या. स्वामी त्यांचा हात कधीच सोडणार नाहीत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुमच्या मुलांनी कोणती सेवा सुरू केली आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि इतर पालकांसोबत शेअर करा. स्वामींच्या अशाच माहितीसाठी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.